राहीलच ती अपेक्षा करतो मी. क्या बात आहे. शुभेच्छा तुम्हाला आणि मनोदादांचं मनापासून आभार. जाऊया मॅचकडे. ऐकूया पुन्हा एकदा कुणालजी दाते सरांचा आभार. धन्यवाद. चला आता दोन्ही पंच ड्रिंक्स ब्रेक होणार नाही लक्षात घ्या आणि टीव्ही अंपायर कॉमेंट्री बॉक्समध्येच ठेवा जेणेकरून लगेच आपल्याला मॅच कव्हर करता येतील. सो 4 ओव्हरची मॅच आहे. थोडंसं सहकार्य करा, फास्ट खेळा, कारण याच्यानंतर एक मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायची आणि ती मॅच आहे आगासन आणि दहिसर या दोन टीमच्या दरम्यान. हंसिका 11 दातिवली विरुद्ध वाकळण असा सामना आता सुरू होईल. टॉस जिंकलाय दातिवली टीमने, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरचा सामना आहे सेकंड राऊंडचा. सलामीची जोडी मैदानामध्ये तयार आहे. पहिला शॉर्ट बॉल, हुक शॉट आणि धावा बुक केल्या जातील. पहिल्याच बॉलवर सरळ चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा. ऋषीच्या बॅटमधून सिक्सर. पहिलाच बॉल 6 धावांचा होता वाकण टीमसाठी. शॉर्ट बॉल टाकलाय. मागच्या मॅचमध्ये विनीत मडवीने खूप चांगली बॉलिंग केली, परंतु या मॅचमध्ये सुरुवातच शॉर्ट बॉलने केली आहे त्याने. विनीत पाटीलने अर्धशतक ठोकलं होतं मागच्या मॅचमध्ये या टीमकडून, परंतु आता खूपच महत्त्वाचं बॅटल आहे, जिंकावं लागेल. परत शफल झाला आणि परत एक वेळा स्वीप केलाय. फॉलिंग स्वीप. बॉलला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगला. 4 चौकार. बाउंड्रीज येतात. पहिल्या बॉलवर सिक्सर, दुसऱ्या बॉलवर फॉलिंग स्वीप. खूपच चांगला फटका. जास्त शफल झाला. आउटसाइड ऑफ स्टंप गेला. मागचा पाय वाकवला आणि नंतर पडला, तरी देखील धड पडला आणि 4 धावा वसूल केल्यात ऋषी भोईरने. याच्यासाठी तर हा खेळाडू जाणला जातो. पॉवर प्ले फोडतो, इम्प्रोवायझिंग फटके मारतो. अत्याधुनिक फटके आहेत आणि रिझल्ट त्याच्या फेवरमध्ये सध्या तरी गेलाय. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा. दबाव असेल आता विनीतवर. कमबॅक करावं लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील तर दबाव बनेल, अन्यथा अशी फटकेबाजी भरपूर मोठी धावसंख्या दिसेल. हा बॉल चांगला होता. बरोबर टप्प्यावर जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं बॅटर ऋषीचं. डॉट बॉल. बॉलवर बोटही चांगली फिरवली. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. विनीतचा हा बॉल. डॉट बॉल आणि कटर्सचा वापर करावा लागेल या खेळपट्टीवर. बॉल चांगला फिरतो. फुल टॉस होता. नो बॉलचा निर्णय इथे पंचांनी कळवला. इनफिल्डच्या वरून कव्हर्सला बॉलला दिशा दिली. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. धावा मिळतील 5. चार धावा मिळाल्यात. ऑन साइडला दिशा दिली. रनआउट चान्स आहे. डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं आहे, परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. या सिंगलच्या मदतीने 16 धावा पहिले षटक चालू असताना. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. आक्रमण सुरू केलंय. हे विसरून चालणार नाही. पहिल्या मॅचमध्ये 91 रन केलेत हंसिका 11 दातिवली या टीमने, जे वागेश्वर देसाईच्या विरुद्ध खेळत असताना. सर्वाधिक धावसंख्या आजच्या दिवसातली आणि दुसरी हायएस्ट धावसंख्या या स्पर्धेतली. जेनुमा निळजेने या स्पर्धेमध्ये 92 धावा केल्या होत्या. यांनी 91 केल्यात.
फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफला फिल्डर आहे, एक रन ते मिळेल. खातं उघडले जीतचं. टीमची धावसंख्या 17. लास्ट बॉल पहिल्या ओव्हरचा पॉवर प्लेचा. बॉटम एंडला लागलाय पूर्णपणे बॅटच्या. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेचा. 4 षटकांची मॅच आहे, दुसऱ्या फेरीचा सामना. धावा झालेल्या आहेत 17. ऑन ड्राईव्ह दाखवलाय डीप मध्ये, विक्रम तयार आहे आणि पहिलं षटक या सिंगल नंतर समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वाकण टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत 18. सो पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 18. विदाउट लॉस. चांगली सुरुवात, ठोस सुरुवात इथे पाहायला मिळते पहिल्या ओव्हर नंतर वाकण टीमची. ऋषीने त्यामध्ये 16 धावा केल्या, एक नो बॉलची धावा आली आणि एक सिंगल जीतच्या खात्यामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत मात्रे आलाय. निर्जेपाडा घेसर, निर्जेपाडा कोळेगाव एंडकडून गोलंदाजी आता सुरू होईल. 18 धावा झाल्यात. 18. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि गल्ली 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. मिड ऑफ आणि डीपमध्ये लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. एक कव्हर्स लेट कट केला आणि बॉल थर्डमॅनला हवेत राहिला. एक धाव मिळताना दिसेल. साथ दिली आहे या बॉलने आता दातिवली या टीमची. चांगला लेट कट होता नो डाऊट आणि तिथे बरोबर त्या दगडावर बॉल थांबला आणि तिथून चांगली चुसळी घेतली त्या बॉलने. धावा झाल्यात 19. 3 धावा वाचवल्या दातिवली टीमच्या. चला दातिवली टीम थोडंसं फास्ट खेळा, कारण याच्यानंतर एक मॅच आम्हाला कव्हर करायची आणि धावा झाल्यात 19 आणि टाइम जास्त होत चाललाय. ऑलमोस्ट 4:45 वाजलेत. ओरपिच बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला, जिथे फिल्डर ठेवला होता विशालने, बरोबर त्याच्या हातात मारला हा फटका. जीतने तोपर्यंत एक धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 20. 20 धावा. जीत एका बाजूने शांत खेळतो आणि दुसऱ्या बाजूला ऋषीने अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा मनसुबा इथे आखलाय आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत तो यशस्वी झालाय. धावा झाल्या 20. 20 धावा. उद्या देखील या स्पर्धेमध्ये 12 संघ खेळणार आहेत. सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. इनसाइड एज, बॅटची कडा, विकेट कीपरने झेल टिपलाय. ऋषी आउट होतोय. अनिकेतला मिळालंय पहिलं यश. वाकण टीमला पहिला धक्का 20 या आकड्यावर. पाचवा झेल पकडला विशालने या स्पर्धेमध्ये. मागच्या सामन्यामध्ये 4 झेल, या मॅच मध्ये पहिला झेल. टीमची धावसंख्या 20. एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज आलाय किरण मात्रे, टीमचा कॅप्टन, ब्रदर ऑफ मिस्टर केतन मात्रे. आणि आता जबाबदारीने खेळ करावा लागेल. अनिकेत चांगली बॉलिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. अनिकेतने आल्या आल्या अपील केली आणि ती उचलून धरली जाईल. आउट होईल इथे किरण. दुसरा धक्का बसलाय वाकण टीमला. अनिकेतने बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केले.
बॅक टू बॅक 2 झेल आणि दोन्ही झेल विकेट किपरच्या हातामध्ये आहेत, विशाल मडवीच्या हातामध्ये आहेत. पहा शॉर्ट बॉल होता, मागे खेळण्याचा प्रयत्न होता, खराब स्ट्रोकचं सिलेक्शन, बॅटची कडा घेतली आहे आणि विकेट आली अनिकेतच्या खात्यामध्ये. हॅट्रिक बॉल असणार आहे मनोज खंडागळे यांच्याकडून. अनिकेतला हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नवीन बॅटर निशांत भोईर आता फलंदाजीसाठी. धावा झाल्या 20, लॉस ऑफ 2 विकेट. फोर्स चांगला केलाय, बॉल कव्हर्सला उडवलाय, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल 2 टप्पे घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतो आणि धावा मिळताना दिसतील. 4 येतोय चौकार. चोवीस धावा. बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न केला होता उंच उडी घेत अनिकेतने बॉलला थांबवण्याचा, परंतु त्याच्यामध्ये आलंय अपयश आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होईल आणि 2 धावा मिळताना दिसतील निशांतला. 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आता 26. आणि याच दरम्यान मनोहरदादा पाटील यांचे इथे आगमन झालंय. वडोलीचे आहेत आणि सध्या पुरस्कर्ते आहेत टीम जय जलेश्वर वाडेघरचे. पियुष 11 या नावाने, त्यांच्या मुलाच्या नावाने संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. चला थोडंसं फास्ट खेळा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि 3rd ओव्हरमध्ये सात्विक मात्रेचा वापर केलाय कॉमेंट्री बॉक्स एंडने. पहिला बॉल सात्विकचा सरळ पाठवलाय, बैठक मारत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जे षटकार आलाय, 6 धावा येत आहेत. मागचा पाय वाकवल्याने सरळ बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका जीत भोईरच्या बॅटमधून. सुरुवात झाली या ओव्हरची षटकाराने. 32 धावा स्कोर बोर्डवर आहेत. वाकडेन संघ चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय आता या मॅचमध्ये. जीतने जबाबदारी स्वीकारली आहे. स्क्वेअर लेगला बॉलला उडवलंय, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच्यामध्ये येईल अपयश. फलंदाज बाद. योगेश पाटील समाजसेवक आहेत घारिवलीचे, त्यांचं देखील इथे आगमन. स्वागत सुस्वागतम. त्याचबरोबर समाजसेवक साईनाथ भोईर यांचं देखील इथे आगमन होत आहे. आपले सहर्ष स्वागत. नुकतंच या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय जय दुर्गामाता क्रिकेट मंडळ काटईचे अध्यक्ष रंगनाथ चौधरी, त्याचबरोबर अनंत पाटील, जे नक्कीच एक लिजंड खेळाडू राहिलेले आहेत. काटई टीमसाठी नेहमीच तत्पर आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सगळ्यात भूमिका महत्त्वाची त्यांची राहिली आहे. त्यातल्या त्यात आपल्या मुख्य व्यासपीठावर संतोषजी बेडेकर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही नुकतंच आगमन झालंय.
या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा संघ पुढच्या मॅचमध्ये खेळताना दिसेल. मनोहर पाटील यांचं देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत. आणि नुकतंच आता ज्यांचं आगमन झालं असे योगेश पाटील घारिवलीचे आपलंही सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. वाकण टीम 33-3 अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावर. हा देखील बॉल स्लॉटमध्ये होता, पार्किंग प्लॉटमध्ये जाईल. 6 धावांसाठी षटकार. जनार्दन भोईर आपल्या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सो टीमची धावसंख्या 39-39. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेले आहेत आणि आक्रमण सुरू झालंय. करंट रन रेट ऑलमोस्ट 15च्या वर गेलाय. लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. परत एक वेळा खेचलाय बॉल गॅपमध्ये. काऊ कॉर्नरला फिल्डर जातोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील जीतच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 41. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे या सत्रातला. बीट केलं या बॉलवर बॅटरला. सर विकेट कीपरच्या मागे चाललाय बॉल. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. धावा झाल्यात 41. 41. 3 फलंदाज बाद. जीत भोईरने 17 धावांची खेळी केली आहे. स्टेप आउट करून पुढे मारलाय फटका आणि बॉल सरळ सीमारेषा पलीकडे जाईल. एक टप्पा घेत चौकार आलाय. 45 धावा 15च्या सरासरीने वाकण टीमच्या खात्यात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. चला टीम दातिवली फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका, एकत्र येऊ नका, कारण याच्यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे. ऑलमोस्ट 4:57 झालेले आहेत. शेवटचं षटक आणि लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी मयुरेश. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती मयुरेशने. बॅक टू बॅक विकेट घेतल्या होत्या. तो देखील हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता आणि आता त्याच्याच हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय लास्ट ओव्हरमध्ये फार एंडकडून. निडजेपाडा कोळेगाव एंडकडून आता गोलंदाजी सुरू होईल. 6 रन देऊन 3 विकेट घेतले होत्या मयुरेशने मागच्या मॅचमध्ये. उमेश आहे स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल हवेत. ऑन साईडला गॅपमध्ये मिड विकेट रिजनमध्ये फिल्डर येत आहेत. 1 धाव मिळेल उमेशच्या खात्यामध्ये. 46 धावा झाल्यात वाकण टीमच्या खात्यात. सेहेचाळीस धावा 46. जीत भोईर आणि उमेश भोईर सध्या मैदानामध्ये आहेत. मयुरेश 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विशाल सातत्याने
फिल्डिंगमध्ये बदल करतोय त्याचं कारण आहे त्याला माहिती आहे जीत कोणत्या परिस्थितीमध्ये कोणते फटके खेळू शकतो. बॉल हवेत आहे टॉप एज आणि इथे एक चांगला झेल संपन्न झालाय. फलंदाज बाद, जीत बॅक टू द पॅव्हिलियन. दोन बॉलचा खेळ संपला. एक चांगला झेल. मयुरेशच्या चेहऱ्यावर आनंद पहा, कारण त्याला माहिती आहे ज्यावेळेला आपण गावासाठी खेळतो त्यावेळेला सर्वोत्तम द्यावं लागेल. आणि सध्या तरी दातिवलीचा संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. हे 4 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावे लागतील. 50च्या आतमध्ये जर तुम्ही थांबवलं वाकण टीमला तर नक्कीच फायटिंग मॅच होईल सेकंड इनिंगमध्ये, आणि तोच प्रयत्न करायचा आहे मयुरेशला. मागच्या मॅचमध्ये त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या ओव्हरमध्ये. चांगला बॉल, चांगला बॉल. पहिलेच ओळखलं होतं, फॉलो केलं बॅटरला, यॉर्करचा प्रयत्न, पुढे ठेवला बॉल आणि तोपर्यंत एक धाव मिळते. सन्नीचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 47, 47. 2च धावा 3 बॉलमध्ये आल्यात. तर स्ट्रायकिंग एंडला उमेश. मयुरेशने कमाल केली आहे. मयुरेश चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. डेथ ओव्हरमध्ये भैरवीच्या षटकात लास्ट ओव्हरमध्ये शॉर्ट बॉलचा वापर, फोर्स केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, झेल होण्याची शक्यता दाट आहे. उमेशचा झेल टिपलाय. फलंदाज बाद. या ओव्हरमध्ये पूर्णपणे एक पॅटर्न राहिलाय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर सिंगल आणि त्याच्यानंतर चौथ्या बॉलला विकेट. आता पाहूया 5व्या बॉलची कहाणी काय असणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय प्रीत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय या ओव्हरने मयुरेशच्या. मयुरेश तांडेल चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फक्त 2 धावा 4 बॉलमध्ये 2 विकेट त्यांनी घेतल्यात. नवीन फलंदाज प्रीत आलाय. त्याच्यासाठी ऑन साईडला 3 फिल्डर सजवले. डीपमध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, वाईडिश ठेवलाय. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये, लॉंग ऑफ आणि एक डीपमध्ये कव्हर. शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची कडा, सरळ जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. अर्धशतक कंप्लीट. वाकण टीमची धावसंख्या 51. महत्वाच्या 4 धावा आहेत या. कटरचा चांगला वापर केला होता, पडल्यानंतर बाहेर जात होता. ऑन साईडला बॅट फिरली, बॅटची वरची कडा घेतली आणि बॉल सरळ सीमारेषा पलीकडे गेलाय. 51 धावा. शेवटचा बॉल स्लॉटमध्ये होता, उडवलाय, गॅपमध्ये चाललाय, फिल्डर आहे तिथे. प्रयत्न चांगला आहे. 2 धावा कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय आणि तिसरी धाव धोक्याची आहे. रनआउट होईल. 6वी विकेट गमावली आहे. धावा झालेल्या आहेत 53. 54चं टार्गेट आहे टीम दातिवलीच्या समोर. 54. चला टॉस साठी आगासन आणि टीम दहिसर. सो घारिवलीचे समाजसेवक योगेश पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. घारिवलीचं युवा नेतृत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. योगेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टेल कॉल केला होता आणि टॉस
इथे जिंकलेल्या आगासन टीमने अभिनंदन. डिसिजन पेंडिंग आहे, लवकरात लवकर निर्णय कळवा. टॉस झालेला आहे, डिसिजन पेंडिंग आहे. नेक्स्ट मॅच मध्ये दैसर आणि आगासन एकमेकांच्या विरोधात खेळतील. धन्यवाद. सन्मान इथे आपण करणार आहोत. साईदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हे पुढील सन्मान इथे करूया. सर्वप्रथम आपण या स्पर्धेमध्ये आपल्या ज्येष्ठांचा सन्मान करूया. सर्वप्रथम जयदुर्गा माता क्रिकेट मंडळ काटईचे अध्यक्ष रंगनाथ चौधरी यांचा सन्मान इथे केला जाईल. या सर आपल्याला सन्मानित केले जात आहे. आई गावदेवी चषकाच्या माध्यमातून ही आकर्षक भेट तुम्हाला. आपण आलात, आपलं मनपूर्वक आभार. यानंतर गारिवलीचे आदरणीय योगीदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. युवा नेतृत्व गारिवलीचं, आणि त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. साईदादा भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातो. आपलं सहर्ष स्वागत योगीजी पाटील. जनार्दन भोईर साहेब आपण देखील या सत्कारामध्ये. यानंतर जनार्दन भोईर साहेबांचा देखील सन्मान इथे केला जाईल. मी साईदादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते जनार्दन भोईर साहेबांचा सन्मान आपण करावा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळा. 54 धावसंख्येचा पाठलाग. चला पंच मॅच सुरू करा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. आगासन टीमने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग आहे. 1 ओव्हर नंतर लगेच तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आज तिसरा दिवस, याच्यानंतर अंतिम सामना आजच्या दिवसातला. या प्रसंगी भरपूर मान्यवर इथे उपस्थित झाले होते. त्यामध्ये योगेश पाटील आवर्जून इथे उपस्थित राहिले घारिवलीवरून. आपलं देखील मनपूर्वक आभार. स्पर्धेच्या माध्यमातून तर सामन्याला सुरुवात. जीत भोईर पहिले षटक टाकण्याच्या तयारीत. पहिलाच बॉल समोर उडवलाय. बॉल बरोबर चाललाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पंचांचा इशारा, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, चौकार. बॉलवर खणखणीत चौकार मारलाय जयेशने. आणि जयेशने मागच्या मॅच मध्ये अशी सुरुवात करून दिली होती टीमला. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर इनसाइड आउट खेळला फटका. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 टप्पे घेत बॉल सीमा पार आणि आणखीन एक चौकार, दमदार चौकार जयेशच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. एक समोर डाऊन दी ग्राउंड आणि एक इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. 2 चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 8. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. जीतला देखील आता जयेश मात्रेने दातिवली टीमसाठी.
बॅटची कडा घेतली आहे, फ्लाय स्लिप, जास्त शरीरापासून दूर खेळला हा फटका, पडला आणि इथे मात्र विकेट आली आहे. 8 रनवर पहिला धक्का बसलाय टीम दातिवलीला. नवीन फलंदाज विशाल मडवी आता फलंदाजीसाठी. जयेश मात्र आऊट झाल्यानंतर आणि शून्यातून दोघांनी आता सुरुवात करायची आहे, विनीतला देखील आणि विशालला देखील. टार्गेट मोठं आहे, 54 धावांची गरज आहे. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करून दिले जीतने वाकण टीमला. महत्वाचा सामना आहे, दुसऱ्या फेरीतली लढत. आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, बीट केले, सरळ बॉल विकेट किपरच्या हातात, डॉट. बॉलपर्यंत जावं लागेल. पॉवर प्लेचं षटक आहे, धावा कराव्या लागतील. पहिल्या डावामध्ये 18च्या आसपास धावा होत्या, त्यामुळे तेवढ्या तरी तुम्हाला कमीत कमी करणं गरजेचं आहे. बॅटची आतमधली कडा, इनसाइड एज, फाईन लेग आहे. रनआउटची संधी आहे आणि दुसऱ्या एंडला फलंदाज बाद आहे. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरी विकेट गमावली आहे सध्या दातिवली टीमने. विशाल आउट. दोन धक्के इथे बसलेले आहेत टीमला. 8 धावा झाल्या स्कोर बोर्डवर आणि 2 फलंदाज बाद झालेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये विशाल देखील परतलाय. विनीत अजूनही मैदानामध्ये, ज्याने मागच्या मॅचमध्ये दमदार असं अर्धशतक ठोकले या स्पर्धेमधलं. हे दुसरं अर्धशतक होतं. 65 धावांची खेळी त्याने साकारली होती. आणखीन एक संधी विकेटची आहे आणि इथे फलंदाज बाद. 3 विकेट या ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि फलंदाज विनीत देखील परतलाय. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. 8 धावा, 3 फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला कव्हर करायची. टॉस झालाय, आगासन टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. निर्णय आपला लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा टीम आगासन. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी ऋषी भोईर. नवीन फलंदाज विनीत मडवी आलाय. समोर फोर्स केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. अनिकेतचा फटका, 1 धाव देऊन जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9. एकेरी दुहेरी धावांनी काहीच फरक पडणार नाहीये वाकण टीमला या मॅच मध्ये. सुरुवात धडाक्यात झाली होती. पहिल्या 2 बॉलवर 8 रन आले होते. जयेश आऊट झाला आणि तो दबाव बनला. विनीतने अर्धशतक ठोकलं, तो 0वर आऊट झाला आणि आता पूर्ण जबाबदारी विनीत माळी आणि अनिकेत, विनीत मडवीवर आणि अनिकेत मात्रेवर असेल. 9 धावा, 3 फलंदाज बाद. फटका हवेत आहे, जास्त उंच गेलाय, फिल्डर आहे खाली. झेल टिपला जाईल आणि इथे विनीतचा खेळ देखील संपला, तो देखील 0वर आऊट.
चौथा धक्का दिलाय ऋषीच्या खात्यामध्ये. आणखीन एक विकेट. 4 विकेट गमावलेले आहेत सध्या तरी दातिवली टीमने आणि सध्या पिछाडीवर चाललाय संघ. त्याचं कारण आहे एका पाठोपाठ विकेट गमावलेत. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका, दहिसर विरुद्ध आगासन. आगासनने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅचमध्ये 4 ओव्हरचा सामना असेल. लास्ट मॅच ती असणार आहे आजच्या दिवसातली. परत एक लॉफ्टेड ड्राईव्ह गॅपमध्ये चालला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये एका हाताने बॉल अडवत असताना चांगली फिल्डिंग. 2 धावा ॲड होतील. विक्रम आलाय. टीमची धावसंख्या 11. नेल्सन आकडा परंतु थोडासा पिछाडीवर चाललाय संघ. मोठे फटके मारावेच लागणार आहेत आता तुम्हाला. 54च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 11 झाल्यात. 43 ची गरज आहे 15 बॉलमध्ये. त्याच दिशेला परत एक वेळा फटका सजवला. आता फिल्डर सेट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आणखीन घेऊन जाईल विक्रम. 13 धावा स्कोअरबोर्डवर. 41 धावांची गरज. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 14 चेंडू आणि 41 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये. समोर फटका ऑन साइडला लॉंग ऑन सेट आहे. 5वा धक्का बसलाय टीम हंसिका 11 दातिवली टीमला. टीम आगासन आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. याच्यानंतरचा सामना आगासन आणि त्यांच्या विरुद्ध दहिसर. नवीन फलंदाज निवृत्ती मात्रे. 5 विकेट गमावलेले आहेत आणि 13 धावा स्कोअरबोर्डवर आहेत. अर्धा संघ गारत. 13 बॉलमध्ये 41. ओव्हर द बॉलर हिट खेळलाय. फटका. एक सिंगल तिथे प्राप्त होईल. खातं उघडेल निवृत्तीचं. ओव्हरची होते समाप्ती. स्ट्राईक ठेवेल निवृत्ती. टीमची धावसंख्या 14ला. 5 फलंदाज बाद. 54चं टार्गेट आहे. 40 करायच्यात येणाऱ्या 12 बॉलमध्ये. सो आगासन टीमने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा दहिसर टीम त्यांनी बॅटिंग घेतली. फिल्डिंगसाठी तुम्हाला रेडी राहायचं आहे. बॅट लाईटची अपील चालणार नाही कारण तुम्हालाच पहिले फिल्डिंग करायचे. त्याच्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा. सो 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चला वाकण टीम थोडंसं फास्ट खेळा कारण अजून एक मॅच कव्हर करायची. धावा झाल्या 14. 5 फलंदाज बाद. निशांत. गोलंदाजीसाठी पहिल्या बॉलवर प्रहार चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहे. किरणने बॉलला थांबवलं. एक सिंगल. टीमची धावसंख्या 15. 39 करायचे आहेत. 11 बॉलचा खेळ शिल्लक. चेंज ऑफ पेस. या वेळेला बॉल चांगला कनेक्ट झाला आणि बॉल सीमारेषा पलीकडे. अनिकेतच्या बॅटमधून सिक्सर. दहा बॉल 33 धावांची गरज आहे. 5 षटकार मारायचे आहेत येणाऱ्या 10 बॉलमध्ये. अनिकेतने एक तर मारलाय. परत एक वेळा बोल तयार. 10 बॉल 33 धावा. निशांतचा हा बॉल
लेग स्टंपच्या बाहेर वाईड आहे. 32 करायचे आहेत 10 बॉलमध्ये. हा फटका फसलाय आणि विकेट कीपर खाली. 6वी विकेट गारद. अनिकेत बॅक टू द पॅव्हिलियन. नऊ चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज नितीन पवार आता फलंदाजीसाठी. वरचढ झालाय आता संघ वाकणचा या मॅच मध्ये. आणि नेक्स्ट मॅच मध्ये आगासन टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दहिसरच्या विरुद्ध महेंद्र आपला संघ रेडी ठेवा फिल्डिंग साठी. नऊ चेंडू आणि 32 रन. चेंज ऑफ पेस, कटरचा वापर केला होता. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर. बॅकफुटला जात असताना फटका तर चांगला खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. नितीनच्या खात्यामध्ये 2. टीमची धावसंख्या आता 24. 8 बॉल आणि 30 धावांची गरज. 8 चेंडू 30 रन. प्रत्येक बॉलवर अटॅक करावा लागणार आहे. एक आगळा वेगळा फटका मारायचा होता आणि अखेर हा डॉट बॉल. आता 7 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल आहे षटकातला. शेवटचा बॉल वेगाने टाकलाय. ओव्हरची होईल समाप्ती. स्ट्राईक ठेवताना दिसेल निवृत्ती. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये मारायचे 5 षटकार. 30 धावांची गरज. सहा बॉलमध्ये 30 धावा ची गरज आहे आता या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यात आलाय हा सामना. पहिल्याच बॉलवर चांगला फटका. टायमिंग आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे. अजून आता 4 मारायचे आहेत. उमेशच्या विरुद्ध आक्रमण झालंय. दुसरा बॉल सोडून दिला. अंपायरचा इशारा वाईट. 23 धावांची गरज आहे आता 5 बॉलमध्ये. 5 बॉल आणि 23 रन. धावा झाल्यात 31. उमेश गोलंदाजीसाठी. दुसरा बॉल बरोबर वळवलाय. डीप मध्ये फिल्डर येतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आउट होईल नितीन.
4 बॉलमध्ये 22 करायचे. देवेंद्र पाटील न्यू बॅटर. चांगला फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषा पलीकडे. निवृत्तीच्या बॅटमधून दुसरा षटकार. निवृत्तीने परत एक वेळा पलटवार केला या मॅच मध्ये. 2 षटकार मारलेत लास्ट ओव्हर मध्ये. कमबॅक होत आहे, इथूनही पॉसिबल आहे हा सामना. 3 बॉलमध्ये 16 धावांची गरज. ओ यावेळेला यॉर्करचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज. आता औपचारिकता राहिली आहे. 2 बॉलांनी 16 धावांची गरज. चला दैसर संघ रेडी राहा फिल्डिंगसाठी. लगेच मैदानामध्ये उतरायचंय, जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची याचं देखील भान ठेवा. 20 मिनिट्समध्ये 4 ओव्हर डिलिव्हर करणं गरजेचं आहे. खोलो टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला फ्लिक केलाय. 1 धाव इथे चालत पूर्ण होईल. 15 धावांची गरज लास्ट बॉलमध्ये. आणि 14 धावेने हा सामना जिंकलाय. चला दैसर टीम, महेंद्र लवकरात लवकर फिल्डिंग सजून घ्या, कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे याचं देखील भान ठेवा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता इथे दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे जीत भोईर, ज्याने 21 धावा केल्या आणि त्याचबरोबर विकेट देखील 2 घेतल्या. तर जीत ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना आगासन विपक्ष दहिसर. दुसऱ्या फेरीमधला तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आणि टॉस जिंकत आगासन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम दहिसर.